ब्रेकनंतर न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, परंतु ठाणे जिल्ह्याचं त्रिभाजन होणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय। सरकारचा विचार आहे की या संदर्भात एक समिती सुद्धा नेमायची आणि याच अनुषंगानं ठाणे जिल्ह्यातल्या नेत्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरे यांनी। ठाणे जिल्ह्याच्या त्रिभाजनाचा मार्ग मोकळा होताना पाहायला मिळतोय। सरकारनं या संदर्भात आता समिती नियुक्त केली आहे आणि लवकरच ही समिती निर्णय घेईल असं आश्वासन दिलं जात आहे। राज्याचे मंत्री आपल्याबरोबर आहेत, राजेंद्र गावित सर, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय निर्णय घेतलाय सरकारनं आणि त्रिभाजन कशा स्वरूपाचं असेल हे। गेल्या कित्येक वर्षापासून जिल्ह्याचं विभाजन व्हावं म्हणून सर्व पक्षीय म्हणजे लोकप्रतिनिधींची सुद्धा मागणी होती, सामान्य जनतेची सुद्धा मागणी होती आणि त्यानुसार या ठिकाणी एक उच्चस्तरीय कमिटी महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली गेलेली आहे आणि काही दिवसामध्ये या आठवडाभरामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी जिल्ह्याच्या विभाजनाला एक मूर्त स्वरूप मिळेलच आणि एक दळणावळ आतापर्यंत आपल्याला कल्पना आहे की जव्हार मोखाड्यातला आदिवासी ठाणा या शहराच्या ठिकाणी येईपर्यंत मुख्यालयाच्या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थाने जवळजवळ त्याला साधारणपणे म्हणजे 4 ते 5 तासापर्यंत त्याला म्हणजे प्रवास करावा लागत होता आणि म्हणून इथे आल्यानंतर सुद्धा काम होईल याची सुद्धा त्याला शाश्वती नाही। अगदी, पण 15 ऑगस्ट पर्यंत आपण विचार करू शकतो की या संदर्भात काही घोषणा होऊ शकते। या ठिकाणी प्रशासनाने सुद्धा किंवा शासनाने सुद्धा एक या जिल्हा विभाजनाचा एक गांभीर्यपूर्ण विचार केलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे की लवकरच जिल्ह्याचं विभाजन होईल आणि विभाजन की त्रिभाजन? विभाजन झालं तर पहिली प्रायोरिटी ही विभाजनाला आहे, परंतु त्रिभाजन झालं तरी सुद्धा त्याला स्वागत। हरकत नाही। हे जे त्रिभाजन होत आहे, शिवसेनेची काय भूमिका असेल? तुमची मागणी होती गेल्या काळामध्ये आणि पूर्ण होताना पाहायला मिळते। खरं म्हणजे अद्यापही सर्वच जण संभ्रमात आहेत, विभाजन होणार की त्रिभाजन होणार। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे विभाजनाची। सर्वसामान्य माणूस जो डहाणू जव्हार मोखाड्यामध्ये राहतो त्याची जी गैरसोय होते, त्याची जी तारांबळ होते आणि त्याच्या ठाण्या म्हणजे मुख्यालयात तो काम करायला, सरकारी कामकाज करायला येतो, त्यावेळेस त्याला येण्यासाठी जाण्यासाठी आणि या ठिकाणी जो लागणारा वेळ आहे ही सगळी त्याची जी काही गैरसोय होते ती कुठेतरी दूर व्हावी अशी आमची सगळ्यांचीच मागणी आहे, अपेक्षा आहे। परंतु हे गेल्या अनेक वर्षापासूनच सुरू आहे, अनेक आश्वासनं मिळाली आहेत, परंतु अद्याप त्याच्या पण या निर्णयामुळे शिवसेनाचा जो बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो ठाणे जिल्हा, त्यावरचं वर्चस्व शिवसेनेचं जाईल असं नाही वाटत? नाही, वर्चस्व लोक जी राहतात त्यांची सोय व्हावी हीच आमची अपेक्षा आहे आणि वर्चस्व कोणी संपुष्टात आणू शकणार नाही, कारण गेल्या अनेक वर्षापासून या शिवसेनेचा हा ठाणे जिल्हा बालेकिल्ला आहे। इथे गावित साहेब आहेत, गावित साहेबांनाही माहिती आहे, परंतु या ठिकाणी आम्ही सकारात्मक कामासाठी नक्कीच आम्ही सहकार्य करू, या निर्णयाचं स्वागतही करू। अगदी, तुम्हीही ठाणे जिल्ह्यातून येतात, विचार साहेब तुम्ही पण येतात, काय तुमची प्रतिक्रिया सरकारच्या या? खरं तर राजेंद्र गावित साहेब यांना जो पुढाकार घेतला ह्या त्रिभाजनासाठी आम्ही त्यांचं स्वागत करतो, परंतु ही गोष्ट सुद्धा मान्य करायला पाहिजे की ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये जायचो तेव्हापासून विभाजनाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नव्हता। आता आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करत आहोत। खरं तर नवी मुंबई, ठाणे शहर आणि त्याचबरोबर कळवा मुंब्र्याचा भाग आणि मीरा भाईंदर असं मिळून एक जिल्हा आणि कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारापर्यंत दुसरा जिल्हा आणि वसई, विरार, डहाणू, मोखाडा, वाडा हा तिसरा जिल्हा असं प्रस्तावित आहे, असं ऐकीव आहे। अजूनपर्यंत त्याला खरं तर मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं नाहीये, परंतु एक गोष्ट निश्चितपणे की त्रिभाजनाचा फायदा सर्वसामान्य ठाणेकरांना होणार। 1,10,00,000 पेक्षा जास्त लोकसंख्या या जिल्ह्याची। तुम्हाला वाटतं की याचा निश्चितपणे फायदा होईल? ग्रामीण भागातला आदिवासी जो भाग आहे मुख्यतः हा सर्वात दयनीय परिस्थितीमध्ये आहे ठाणे जिल्ह्यातला, त्यांना फायदा मिळू शकतो या निर्णयाचा? मला वाटतं या निर्णयाचा पुरेपूर फायदा ग्रामीण विभागातल्या नागरिकांना होईल, विशेष करून मुरबाड, वाडा, मोकाडा या बिचाऱ्या आदिवासी बांधवांना या इकडे ठाण्याला यावं लागतं आणि तो निर्णय तिथल्या इथेच होईल, जेणेकरून या शासकीय कामाच्या ह्याच्यामध्ये गतिमानता येईल या दृष्टिकोनाकडून त्याकडे बघितलं। निश्चितच सर्व पक्षांकडून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। गेले अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे, अखेरीस येत्या काही दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र आणखी एक प्रश्न अनुत्तरित आहे, तो म्हणजे विभाजन होणार की त्रिभाजन होणार? निलेश खरे, एबीपी माझा, मुंबई। आणि या बातमीनंतर न्यूजरूम बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा घेऊयात एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।